तुम्हाला माहिती आहे का की स्त्रियासुद्धा पुरुषांप्रमाणे स्खलन करू शकतात. कदाचित हे ऐकायला थोडं नवीन किंवा खोटं वाटेल. आज आपण अशा एका विषयाला बोलणार आहोत ज्यावर आपल्या समाजात मोकळेपणाने कोणीच बोलत नाही. तो विषय म्हणजे फिमेल स्क्वर्टिंग. हे केवळ एक शारीरिक सुख नाही, तर ती एका स्त्रीच्या परमोच्च आनंदाची आणि तुमच्यावरील अतूट विश्वासाची सर्वात सुंदर पावती आहे. तुम्ही फिमेल स्क्वर्टिंगबद्दल ऐकलेच असेल. जर नसेल ऐकले तर आधी मी अत्यंत सोप्या शब्दात सांगते की हे नक्की काय आहे. फिमेल स्क्वर्टिंग म्हणजे स्त्रियांचे स्खलन. जसे पुरुष संबंधानंतर स्खलन करतात तसे स्त्रियांचेही स्खलन होते. पण हे जे स्खलन असते ते योनी मार्गातून होणाऱ्या नेहमीच्या ओलाव्यासारखे लुब्रिकेशनसारखे नसते. हे स्खलन मूत्रमार्गातून होते. पण हे मूत्र लघवी नसते. हे एक प्रकारचे अत्यंत पारदर्शक द्रव असते ज्यामध्ये लघवीचे काही प्रमाण असू शकते किंवा त्याचा रंग लघवीसारखा असू शकतो, पण त्याला तसा वास नसतो. हे एका वेगळ्या ग्रंथीचे द्रव असते जे मूत्रमार्गातून बाहेर येते. जेव्हा एखादी स्त्री तुमच्या कुशीत अत्यंत जास्त उत्तेजित होते, प्रेमाच्या त्या क्षणांमध्ये ती स्वतःवरील नियंत्रण आनंदाने गमावून बसते आणि तिची कामोत्तेजना सर्वोच्च शिखरावर पोहोचते, तेव्हा एका विलक्षण सुखाच्या क्षणी हे स्खलन होते. जर एखाद्या स्त्रीने स्क्वर्ट केले याचा अर्थ तिने केवळ शारीरिक सुख मिळवले नाहीये, तर तिने तुमच्यासोबत काहीतरी अत्यंत तीव्र आणि भावनिक अनुभवले आहे, जे 100 पैकी फक्त 5% स्त्रियाच अनुभवू शकतात. पण स्त्रियांसाठी स्वतःहून स्क्वर्ट करणे जवळपास अशक्य असते. स्वतःहून स्क्वर्ट करण्याची शक्यता फक्त 1% असू शकते. पण जर पुरुष जोडीदाराने तिला प्रेमाने आणि विश्वासाने साथ दिली तर ही शक्यता 20% जाऊ शकते. हे मी नाही, तर अनेक अभ्यास आणि संशोधन सांगतात. सगळ्यात आधी तुम्हाला तुमच्या मनातील 2 गैरसमज काढावे लागतील. पहिली गोष्ट म्हणजे माझ्या पार्टनरने मला कधीच याबद्दल सांगितले नाही, किंवा माझी पार्टनर तशी आहे का की ती असं काही करेल. बघा, स्क्वर्टिंग ही अशी भावना आहे जी कोणीही मुद्दामून किंवा ठरवून करू शकत नाही. ही शरीराची एका परमोच्च आनंदाला दिलेली उत्स्फूर्त दाद आहे. जर शरीराला आणि मनाला चरम उत्तेजना मिळाली आणि ती स्त्री परमोच्च सुखापर्यंत पोहोचली, तेव्हा हे स्खलन आपोआप होते. म्हणूनच आज मी तुम्हा पुरुषांसाठी काही अशा खास टिप्स सांगणार आहे ज्यामुळे तुम्ही तुमच्या जोडीदाराला हे स्वर्गीय सुख अनुभवण्यासाठी मदत करू शकाल. टिप नंबर 1. चरम उत्तेजना आणि प्रेमाचा वेळ. तुमची पहिली आणि सर्वात महत्त्वाची पद्धत म्हणजे तुमच्या फिमेल पार्टनरला चरम उत्तेजित करणे. लक्षात ठेवा, इथे घाई करून अजिबात चालत नाही. घाई करू नका, तिला वेळ द्या. हे क्षण फक्त शरीराचे नाहीत, तर 2 मनांच्या मिलनाचे आहेत. तुमच्या पार्टनरला सर्वोच्च उत्तेजनेपर्यंत पोहोचवायचे आहे. तिला असा स्पर्श करा की त्या हळूवार हालचालींमध्ये तिला जगाचा विसर पडेल आणि ती तुमच्या प्रेमात स्वतःला विसरून जाईल. कारण जोपर्यंत ती पूर्णपणे आणि मनातून उत्तेजित होत नाही तोपर्यंत स्क्वर्टिंग अशक्य आहे. होय, तुम्ही तिला थोडे उत्तेजित केले आणि नंतर संबंध ठेवले तरी तिला थोडाफार आनंद मिळू शकतो, पण या अद्भुत अनुभवासाठी तिचे शरीर आणि मन दोन्ही तुमच्या स्वाधीन असणे खूपच गरजेचे आहे. टिप नंबर 2. सुरक्षितता, कम्फर्ट आणि लाज दूर करणे. अनेकदा आपल्या भारतीय स्त्रिया या खूप लाजाळू असतात. त्यांच्यावर लहानपणापासून अनेक बंधने असतात आणि म्हणूनच त्या उजेडात स्वतःला पूर्णपणे मोकळे करू शकत नाहीत. त्यामुळे शक्य असल्यास लाईट्स बंद करा. बंद करायच्या नसतील तर लाईट्स अगदी मंद करा, जेणेकरून तुमची पार्टनर तुमच्यासमोर पूर्णपणे सुरक्षित आणि कम्फर्टेबल फील करू शकेल. कारण जर तिच्या मनात थोडा जरी संकोच किंवा लाज उरली तर ती कधीच स्क्वर्ट करू शकणार नाही. तिला ती मुक्त भावनाच येणार नाही. तिच्या मनात सतत हेच चालू राहील की माझं शरीर त्याच्यासमोर उघडं पडत आहे, माझे स्ट्रेच मार्क्स दिसत आहेत, माझे स्तन त्याच्यासमोर एक्सपोज होत आहेत, मी कशी दिसत असेन. हे विचार जर तिच्या डोक्यात चालू राहिले तर ती तो आनंद कधीच मिळवू शकणार नाही. अशा वेळी तिला तुमच्या डोळ्यात फक्त प्रेम दिसायला हवं, कोणतीही टीका नाही. बऱ्याचदा या प्रक्रियेत स्त्रियांना असे वाटते की त्यांनी लघवी पास केली आहे आणि त्यामुळे ती तुमच्यासमोर खूप ओशाळते आणि अनकम्फर्टेबल होते. तर जर तुमच्या पार्टनरकडून असे काही झाले असेल तर तिला कुशीत घ्या आणि रिलॅक्स व्हायला सांगा. तिला प्रेमाने सांगा, इट्स ओके, यात लाजण्यासारखं काहीच नाही, हे अगदी नैसर्गिक आहे. तुमचा हा एक शब्द तिचा तुमच्यावरचा विश्वास 1000 पटीने वाढवेल आणि हीच ती सुरुवात असते जेव्हा तुमची पार्टनर या परमोच्च सुखासाठी खऱ्या अर्थाने तयार होते. टिप नंबर 3. काळजी, स्वच्छता आणि योग्य ल्यूबचा वापर.
स्वतःची दाढी आणि नखे स्वच्छ आणि नीट कापून घ्या, कारण तिचे शरीर खूप नाजूक असते. जर जवळीक साधताना तुमची दाढी आणि नखे तिला टोचली तर ती सगळे प्रेमाची फिलिंगच निघून जाईल. त्यामुळे तुमची दाढी थोडी मऊ ठेवण्याचा प्रयत्न करा आणि तुमची नखे कापा, कारण जेव्हा तुम्ही फिंगरिंग कराल आणि त्यावेळी जर नख टोचले तर तिला खूप वेदना होतील आणि मग तो प्रेमाचा क्षण तिथेच तुटून जाईल. तसेच जेव्हा तुम्ही तिच्या खालच्या भागाकडे जाताय, जेव्हा तुम्ही तिच्या क्लायटोरिसला उत्तेजित करणार आहात, तुम्ही ओरल सुद्धा करू शकता, तेव्हा एका चांगल्या ल्युब्रिकंटचा वापर नक्की करा, कारण स्त्रियांच्या शरीरातून जे नैसर्गिक ल्युब्रिकेशन येते ते थोड्या वेळाने कोरडे होऊ शकते आणि त्यामुळे तिला त्रास होऊ शकतो. तुमचा स्पर्श तिला वेदना देणारा नसावा तर सुख देणारा असावा, म्हणून नेहमी एका चांगल्या क्वालिटीच्या ल्यूबचा वापर करा. लक्षणे कशी ओळखावीत आणि त्यापुढील स्वर्गसुख. फिंगरिंग सोबतच तुम्ही तिच्या संपूर्ण शरीराला समान आणि हळूवार स्पर्श करा. तिच्या केसातून बोटे फिरवा, तिला चांगलं फील करू द्या. तिला सांगा की तिने स्वतःला पूर्णपणे मोकळे सोडावं. जेव्हा तुम्ही तुमच्या नाजूक हातांनी तिच्या योनीला उत्तेजित कराल, तेव्हा तुम्ही स्वतः पाहाल की ती एका वेगळ्याच दुनियेत हरवत चालली आहे. जेव्हा ती ही गोष्ट खऱ्या अर्थाने अनुभवेल, तेव्हा ती अशा काही हालचाली करेल ज्या तुम्ही आधी कधीच पाहिल्या नसतील. नकळत तिच्या मोठातून काही वेगळे आवाज येऊ लागतील. त्या किंकाळ्या नसतील, ते फक्त प्रेमाचे आणि सुखाचे हुंकार असतील. तो अगदी हळूवार आवाज असू शकतो, जो ऐकून तुम्हालाही एक वेगळीच ओढ निर्माण होईल. आता आपण बोलूया की तुम्हाला कसे समजेल की तुमची जोडीदार या सुखासाठी तयार होत आहे. बघा, जेव्हाही तिचे शरीर ऑर्गॅझमसाठी योग्य प्रकारे तयार होते, तेव्हा तिची योनी थोडी फुगल्यासारखी होते. म्हणजे तुम्हाला स्वतःला तिथे थोडे भरलेले जाणवेल. आतल्या बाजूला तुम्हाला थोडासा घट्टपणा जाणवेल. तिथे खूप जास्त ओलावा असेल. जर तुम्ही त्यावेळी तुमची बोटं अजून थोडी आत इन्सर्ट केलीत, म्हणजे जर तुम्ही सर्व्हिक्सला उत्तेजित करू शकलात, तर त्यावेळी ते एका उत्तम स्ट्रोकसारखे काम करते. यावेळी स्वतःची घाई अजिबात करू नका. फक्त स्वतःच्याच सुखाचा विचार करू नका, तर तुमचे पूर्ण लक्ष तिच्या चेहऱ्याकडे आणि तिच्या सुखाकडे केंद्रित करा. हळूहळू तुम्हाला स्वतःला जाणवेल की तिच्या मूत्रमार्गातून काही द्रव बाहेर येत आहे. तिचे शरीर बदलत आहेत. तुम्ही आत्तापर्यंत ज्या लयमध्ये, मोशनमध्ये फिंगरिंग करत होतात, त्याच लयमध्ये तुम्हाला ते चालू ठेवायचे आहे. लय बदलायची नाहीये, कारण जर तुम्ही लय बदलली तर तिची सेन्सिटिव्हिटी तुटू शकते. जर तुम्हाला दिसत असेल की ती खूप जास्त प्रतिक्रिया देत आहे, तर तुम्ही तिच्या सोयीनुसार तुमच्या हालचाली बदलू शकता, पण काहीही स्टॉप करायचे नाहीये, कारण जर तुम्ही स्पर्श थांबवलात तर तिला मिळणारा तो स्वर्गीय आनंद अर्ध्यावरच मोडेल. आणि जेव्हा एखाद्या स्त्रीला खऱ्या अर्थाने हा ऑर्गॅझम येतो ना, तेव्हा ती क्षणासाठी या जगापासून दूर जाते. त्यात लाज शरम, मी काय बोलतेय, मी काय करतेय, या कशाचाही तिला पट्टा नसतो. तिच्या शरीराची प्रतिक्रियाच अशी असते की ती सगळ्या बंधनांतून मुक्त होते. ती पूर्णपणे आउट ऑफ फोकस होते. ती कसा आवाज काढत आहे, तिची शरीराची स्थिती कशी आहे, हे काहीही तिच्या डोक्यात तेव्हा नसते. तिच्यासाठी त्यावेळी फक्त एकच गोष्ट सत्य असते, आणि ती म्हणजे मी एक अद्भुत सुख अनुभवत आहे आणि माझा जोडीदार मला ते सुख देत आहे. निष्कर्ष आणि नात्याची वीण. प्रत्येक स्त्री सारख्याच प्रमाणात स्क्वर्ट करत नाही. काही स्त्रिया अगदी थोडे स्क्वर्ट करतात, काही मध्यम प्रमाणात करतात, तर काही स्त्रिया खूप जास्त प्रमाणात करतात. हे सर्वस्वी तिच्या शरीरावर अवलंबून असते. तिने रोजच स्क्वर्ट करणे गरजेचे नाही, पण जर कधीतरी ती असा अनुभव घेत असेल, तर तिला मिळणारा तो कमालीचा ऑर्गॅझम तिच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी खूप खूप चांगला असतो. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे तुमच्या नात्यासाठीही खूप चांगले असते, कारण तुम्ही तिच्या आनंदासाठी जे प्रामाणिक प्रयत्न घेता, ते पाहून तिच्या मनातील तुमच्याबद्दलचे प्रेम आणि आदर कैक पटीने वाढतो. आणि आणखी एक अत्यंत सुंदर गोष्ट मी तुम्हाला नक्की सांगू इच्छिते. स्क्वर्टिंग नंतर तुम्ही पेनिट्रेशन म्हणजे संभोग करू शकता, कारण स्क्वर्टिंग हा फक्त एका सुखाचा टप्पा असतो, तो शेवट नसतो. त्यामुळे त्यानंतरही तुम्ही सहजपणे पेनिट्रेशन करू शकता. म्हणजेच जर तुम्ही तुमच्या जोडीदाराला हे सुख दिले असेल, तर त्यानंतर तुम्ही स्वतःलाही स्खलित करू शकता, आणि हे तुमच्या दोघांच्याही बोल्ड आणि रोमॅन्टिक सेक्स लाईफसाठी खूप फायदेशीर ठरते. हे क्षण केवळ शारीरिक नसतात, तर ते दोन जीवांना कायमचे एका अतूट धाग्यात बांधून ठेवणारे असतात. जर तुम्हाला ही माहिती आणि हा दृष्टिकोन आवडला असेल, तर कृपया व्हिडिओला लाईक करा, सर्वांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.